मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही की माणूस असं करू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरच तुम्हाला समजेल की घटना काय झाली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना ही घडली आहे. एक गाव होतं जोधापूर नावाचं, आणि त्या गावामध्ये एक छोटंसं कुटुंब राहत होतं. त्यामध्ये एक बहीण आणि भाऊ राहत होते. बहीण भावांचं व्यवस्थित चालू होतं. भावाचं नाव असतं राजा आणि बहिणीचं नाव असतं सिम्मी. सिम्मी ही नुकतीच कॉलेजमध्ये जात लागली होती. म्हणजेच भावाने बहिणीचं ॲडमिशन कॉलेजमध्ये करून दिलं होतं. अचानक होतं असं, तो जो भाऊ असतो राजा नावाचा, तो एका ठिकाणी काम करून सिम्मीचं शिक्षण पूर्ण करत होता. आर्थिक परिस्थिती एकदम हालाकीची होती. त्यामुळं पूर्ण जबाबदारी ही राजाने घेतली होती सिम्मीची. सिम्मी व्यवस्थित शाळेमध्ये हुशार होती. आणि एक दिवस होतं असं, जे गेटच्या बाहेर टुकार टाकार असणारी मुलं त्या गेटच्या बाहेर सिम्मीला आपल्या जाळ्यामध्ये ओढतात. त्या मुलाचं नाव असतं विजय. विजय हा एक टुकार मनुष्य असतो, म्हणजे टुकार मुलगा असतो. सिम्मीला आपल्या जाळ्यामध्ये विजय ओढतो आणि त्यांचं प्रेमाचं प्रकरण गावामध्ये सगळीकडं बोबाटा होतो. त्याची कानकूज राजाच्या कानावर पण आलेली असते. राजा एक दोन वेळेस सिम्मीला समजावतो, तो मुलगा कसा आहे काय आहे, पण सिम्मी काही ऐकत नाही. कारण सिम्मीचं राजावर म्हणजेच विजयवर खूप प्रेम असतं. प्रेम असल्यामुळं सिम्मी काही विजयला सोडायला तयार नसते. राजा खूप वेळेस सिम्मीला समजवतो, पण सिम्मी काही ऐकायला तयार नसती. राजा बोलत असतो की तू अभ्यासावर लक्ष दे, तुझं वय नाही आहे हे, तू अभ्यासावर लक्ष दे. पण सिम्मी काही ऐकत नाही. पुढची जी घटना आहे ऐकाल तर तुम्ही थक्क पडाल. पुढं होतं असं, राजा खूप वेळेस विनंती करून पण सिम्मी काही ऐकत नाही. त्यामुळे राजा ठरवतो, विजयला एका जंगलामध्ये बोलवून घेतो. बोलवून घेतल्यानंतर तो विजयला समजवून सांगतो. राजा आपल्या मित्रांना पण सोबत घेऊन येतो, कारण तो मित्रांना पण सांगतो की असं असं प्रकरण आहे, आपल्याला यामध्ये त्याला नीट समजून सांगायचं असतं. पण विजयला जंगलामध्ये बोलवून घेतल्यानंतर विजयच्या हातापाया राजा पडतो. पण विजय काही समजून घ्यायला तयार नसतो. तो म्हणतो, मी तुझ्या बहिणीला सोडणार नाही. त्याच पद्धतीनं राजाला आपला राग अनावर होतो आणि तो विजयला एकदम मारहाण करतो आणि त्याला मारहाणीमध्ये त्याला एकदमच मारून टाकतो. तो खूप वेळेस त्याला समजून सांगत असतो, तू माझ्या बहिणीपासून लांब राहा, आमचे कुटुंब गरीब आहे. पण विजय काही ऐकायला तयार नसतो. रागाच्या भरातून जो राजा असतो तो विजयचा खून करतो, हत्या करतो आणि त्याची बॉडी एका ठिकाणी फेकून देतो. त्यानंतर अचानक विजय गावातून गायब झालेला असतो. त्यामुळं गावकऱ्यांना पण प्रश्न पडतो की विजय गेला तर गेला कुठं. सिम्मीला पण त्याची खूप आठवण येत असते. जेव्हा सिम्मी त्याला फोन करते, त्याचा फोन पण बंद येत असतो. फोन बंद येत असल्यामुळे सिम्मी त्याच्या घरी जाते. सगळ्या गोष्टी घडतात आणि गावामध्ये अचानक कळतं की विजयची बॉडी सापडली आहे. त्यानंतर ही गोष्ट सिम्मीला पण समजते आणि ही गोष्ट पोलिसांना समजते. जेव्हा पोलीस तपास काढतात तेव्हा पोलिसांना समजतं की विजय आणि सिम्मीचं प्रेम प्रकरण चालू होतं. गावामधूनच त्या पोलिसांना समजतं. त्यानंतर पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांना समजतं की राजा आणि विजय जंगलाच्या दिशेने गेलेले होते. त्यानंतर पोलिसांना पक्की खात्री होते. पोलीस राजाला आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि विचारपूस करतात. तेव्हा राजा सगळं काही पोलिसांना खरं सांगतो की सिम्मी आणि विजयचं प्रेम प्रकरण सुरू होतं. मी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयारच नव्हता. त्यानंतर होतं असं की पोलीस सगळी त्याची बाजू ऐकून घेतात आणि राजा सांगतो की माझं जे झालंय, मी रागामधून विजयला मारला आहे, तो कबूल करतो. त्यानंतर जेव्हा हे सिम्मीला कळतं की विजय या जगात नाही आहे, ती पण खचून जाते आणि जो राजा असतो त्याला पोलीस कस्टडी होते आणि काही वर्षासाठी राजाला पोलिसांकडून कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाते. शेवट या प्रेमाचा खूप भयानक पद्धतीनं झाला आणि कथा इथंच संपली.
जर मित्रांनो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा